नामधारकांचा योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय श्री समर्थ सद्गुरु शंकरजी बाबा रसाळ स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय श्री समर्थ सद्गुरु गुरुवर्य तुकारामजी बाबा बळी दादा राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो। आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील समस्त भजनी मंडळ, आमची सर्व गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेने वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो। आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा कलियुगातील भाग्यवंतांचं वर्णन करणारा गोड असा चिंतनीय अभंग आहे। विठ्ठला अभंगाचा सरळ सोपा भावार्थ आपल्या समोर ठेवतो, आपल्याला पुढे चिंतन कळेल। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगाद्वारा कलियुगातील भाग्यवंतांची व्याख्या सांगितली। प्रथम चरणामध्ये कलियुगातील भाग्यवंतांच्या जीवन कार्यामध्ये मिळवलेलं सामर्थ्य आणि क्रांती वर्णन केले। दुसरं चरण त्या भाग्यवंतांच्या स्वभावाचं वर्णन केलं। तृतीय चरण
आणि या भाग्यवंतांचं वर्णन कुणी केलं त्याचा पुरावा दिला चतुर्थ चरण. विठ्ठल श्री क्षेत्र तोंडले भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्मा आदिशक्ती रुक्मिणी आई साहेब भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या असीम कृपेने श्री समर्थ सद्गुरु शंकरजी महाराज रसाळ सातारकर स्वर्गीय श्री समर्थ सद्गुरु गुरुवर्य तुकारामजी महाराज पळीत दादा यांच्या अंतस्फूर्तीने अथंग कृपाशीर्वादाने मठाधिपती श्री संत सद्गुरु पांडुरंगजी बाबा रसाळ यांच्या मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थ मंडळी मुंबईकर ग्रामस्थ सर्व गावातील तरुण मित्र मंडळ उदार अन्नदाते देणगीदार सर्वांच्या सुंदर नियोजनातून संपन्न होणारा 53वा श्री हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुंदर नियोजनामध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. आपणा सर्वांचे श्रद्धास्थान श्री संत सद्गुरु गुरुवर्य पांडुरंगजी महाराज रसाळ अण्णा मठाधिपती संत भूमी दरडगाव यांचे कृपाशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत आणि आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहे. पूजनीय बाबाजींच्या काल्याच्या कीर्तनाने आपल्या उत्सवाची सांगता होते. आपल्या गावामध्ये परमार्थ भजन काकड आरती हरिपाठ ज्ञानेश्वरी पारायण जर कुणामुळे होत असेल तर ते पूजनीय गुरुवर्य पांडुरंग बाबांमुळेच होते. आज आपल्या गावामध्ये टाळ वाजत असेल तर त्याचं श्रेय फक्त आणि फक्त पूजनीय गुरुवर्य पांडुरंग बाबांनाच जाते. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आहे. आपण भाग्यवान आहात. आपल्याला एक अधिष्ठान मिळालं. इंचगिरी रसाळ संप्रदाय मंडळ समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ आपण खऱ्या अर्थानं 53व वर्ष संपन्न करतायत. ही भाग्यकारक गोष्ट आहे. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. 53 वर्ष सहजासहजी पूर्ण होत नसतात. ही संतांची कृपा असेल आणि बाबाजींसारखे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतील तर 53 नाही, 153 नाही, 253 नाही, तर बाबाजींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतील ना तर चंद्र आणि सूर्य असेपर्यंत आपला तोंडलेचा सप्ताह जिवंतच. आज दुसऱ्या दिवसाच्या सेवेचा आग्रह ज्यांच्या प्रेमास्तव तुमच्या सर्वांचं दर्शन झालं ते आपल्या गावातील वारकरी भूषण भजन सम्राट अभ्यासू कीर्तनकार भजनी मंडळाचे मार्गदर्शक प्रेममूर्ती हरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज बळीत बाबा. प्रकाश बाबांचा आग्रह झाला. मागे इंचबावला सेवा झाली तिथेही प्रकाशजी महाराज हजर होते. आदरणीय अनिलजी भोसले सरांमुळे प्रकाश बाबांचा परिचय झाला. आपल्या संत सद्गुरु गाडगे बाबा विद्यालयामध्ये भोसले सर सेवेमध्ये आहेत आणि भोसले सरांच्या माध्यमातून सरांच्या गावातही सप्ताहामध्ये सेवा झाली. इंचबावलाही सेवा झाली. आज तोंडलेकरांच्या वतीनं सप्ताह समितीच्या वतीनं प्रकाश बाबांनी आग्रह केला. तुमचं सर्वांचं दर्शन झालं. खूप आनंद वाटला. सप्ताहाची भव्यता खूप सुंदर आहे. दिव्यता सुंदर आहे. नियोजन अतिशय सुंदर आहे. मंडप व्यवस्था असेल, व्यासपीठाची सुशोभीकरण असेल, कीर्तनकार वारकरी येताना त्यांचं स्वागत असेल, अतिशय चांगल्या पद्धतीने आणि सुंदर पद्धतीनं आपण या सप्ताहाचं नियोजन करतात. आज दुसराच दिवस आहे तरी पण मंडप खच्चून भरलेला आहे. आपल्याला काल्यापर्यंत मंडप तर पूर्ण क्षमतेने भरलेला दिसेलच, यात काही शंका नाही. महाराष्ट्रभर अनेक सप्ताह या सत्रामध्ये पहिले प्रकाश बाबा थेट गुढीपाडवा ते हनुमान जयंती पर्यंत अनेक सप्ताह संपन्न होतात. राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव होतात. पण मला आवडलेला आणि माझ्या अंतःकरणामध्ये नेहमी आठवणीत राहणारा सप्ताह हा तोंडलेकरांचा सप्ताह राहणार. आपल्याला
सर्व ग्रामस्थांना मनापासून वंदन करतो. आपल्या अंतःकरणातील श्रद्धेला अभिवादन करतो. गायनाचार्य भजन सम्राट हरिभक्तीपरायण आकाशजी महाराज, मृदंगाचार्य मृदंगमणी हरिभक्तीपरायण विठ्ठलजी महाराज, मृदंगाचार्य मृदंगमणी हरिभक्तीपरायण हरिचंद्रजी महाराज, हार्मोनियम वादक हरिभक्तीपरायण सदेव महाराज, सिंथेसायझर वादक हरिभक्तीपरायण रणजित दादा, त्यांनाही वंदन आहे. साऊंड ऑपरेटर दादांना वंदन आहे. गायनाचार्य वारकरी भूषण हरिभक्तीपरायण गावकरीचे तोंडले गावातील ज्येष्ठ वारकरी मंडळी, त्यांनाही वंदन आहे. चोकदार महाराज आहेत, माझ्या माता बहिणी आहेत, बालगोपाल महाराज मंडळी आहेत. तोंडले गावामध्ये वारकरी संप्रदायातील गुणेजनांची खाण आहे. मृदंगाचार्य असतील, गायनाचार्य असतील, ही सर्व मंडळी आपल्या गावातीलच आहेत. सर्वचे सर्व मंडळी गावातील आहेत. म्हणून आपल्या गावकरी मंडळींना याचा अभिमान पाहिजे. आपण टाळी वाजून भजनी मंडळीचं स्वागत करूया. गावामध्ये भजनी मंडळ एवढ्या मोठ्या क्षमतेनं असणं आणि गुणीजनांची उपस्थिती असणं हे फार अभिमानास्पद बाब आहे. ही तरुण मंडळी जी घडतात त्याचं श्रेय ज्येष्ठ वडीलधाऱ्यांना जाते. वडीलधाऱ्यांनी आमच्या सर्व तरुणांना प्रेरणा दिली. त्यामध्ये विठ्ठल दादांचा मृदंग असेल, हरिचंद्र महाराजांचा मृदंग असेल, आकाश महाराजांचं गायन असेल. प्रारंभीच्या कालावधीमध्ये प्रेरणा मिळाली म्हणूनच आज आपण ही मंडळी महाराष्ट्रामध्ये गाजताना आपण पाहतोय. ही मंडळी कुठेही गेली तर यांना घरचं नाव विचारत नाही, यांना गावचं नाव विचारलं जातं. महाराष्ट्रावर फिरताना कोणाचा मुलगा आहे म्हणत नाही, कोणत्या गावचा मुलगा आहे असं म्हणतात. आपल्याच गावचं नाव उज्ज्वल होत आहे. म्हणून आपल्या सर्व गुणीजनांना अंतःकरणापासून मी वंदन करेल. धर्म मंडपातील उपस्थित सर्व माझ्या माता बहिणी, ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्र मंडळ, आपल्या सगळ्यांना अंतःकरणपूर्वक वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी, महाराजांचा गोड असा 4 चरणाचा चिंतन अभंग आपण आजच्या सेवेकरता घेतला. महाराजांनी आजच्या अभंगाद्वारा भाग्यवंतांची व्याख्या प्रतिपादित केली. भाग्यवंत हा शब्द भाग्य या शब्दापासून जन्माला आलेला आहे. मूळ शब्द आहे भाग्य आणि त्याला वंत हा प्रत्यय लागला गेला. भाग्य कशाला म्हणतात? तुमच्या माझ्या जीवनामध्ये अनपेक्षित लाभ झाला की आपण त्याला भाग्य म्हणतो. तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्रयत्न न करता एखादी गोष्ट प्राप्त झाली तर आपण त्याला भाग्य म्हणतो. तुमच्या माझ्या जीवनामध्ये आपल्याला स्वप्नामध्ये जर श्री समर्थ सद्गुरू बाबाजींचं दर्शन झालं तर आपण त्याला भाग्य म्हणतो. आपल्याला स्वप्नामध्ये हनुमानजी महाराजांनी दर्शन दिलं तर आपण त्याला भाग्य म्हणतो. तात्पर्य, अनपेक्षित साक्षात्काराची गोष्ट घडली, अनपेक्षित साक्षात्कार घडला, अनपेक्षित लाभ झाला की तो दिवस म्हणजे आमचा भाग्याचा दिवस. विठ्ठल अपेक्षा नसताना जर आम्हाला लाभ मिळाला तर आपण त्याला भाग्य म्हणतो. संतांनी भाग्याचे अनेक प्रकार सांगितले. संत महापुरुष म्हणतात सगळ्यात पहिलं भाग्य आमचं आपल्याला नरदेह मिळाला, हे आमचं पहिलं भाग्य. दुसरं भाग्य भारत देशात मिळाला, भरतखंडे नरदेह प्राप्ती हेतो परम भाग्याची संपत्ती. तिसरं भाग्य महाराष्ट्रासारख्या पवित्र राज्यात मिळाला. चौथं भाग्य
सातारा जिल्ह्यामध्ये पारमार्थी गाव श्री क्षेत्र तोंडले गावात आपल्याला जन्म मिळाला की जिथं श्री समर्थ सद्गुरू बाबाजींची वारकरी संप्रदायाची परंपरा, पूजनीय गुरुवर्य पांडुरंग बाबांचा अधिष्ठान या गावात आम्हाला जन्म मिळाला. आमचं चौथं भाग्य आणि सगळ्यात मोठं भाग्य आजपर्यंत आपल्याला गुरुवर्य बाबाजींनी फुलासारखं जतन करून ठेवलं, हे आमचं सगळ्यात मोठं भाग्य आहे. आम्ही भाग्याचे भाग्याचे भाग्य आपलं देव मिळाला. मागच्या जन्मात आपण कोणत्या देवात होतो आठवत नाही दादा, आठवते? आठवत असेल तर सांगा मला, मागच्या जन्मात आपण कुठं होतो? बरं, पुढच्या जन्मात आपण कुठं असणार आहोत माहित नाही. तर पुढचा जन्म परत तोंडले गावात घ्यायचा ठरला तर आपल्याला कोणाचं वशील लावावं लागेल? पुढचा जन्म जर परत याच गावात घ्यायचा ठरला, कोणाचं वशील लावावं लागेल? घेता येईल जन्म नाही. भाग्य सांगतो, आपल्याला देह मिळाला आणि पारमार्थिक गावात मिळाला, पारमार्थिक कुळात मिळाला, भजन करणाऱ्या घरात मिळाला, भजनी मंडळीच्या सानिध्यात मिळाला. भाग्य आहे. नरदेहा दुर्लभ जाना मिळाला पहिले भाग्य. आता जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागे. संसारात आमचा जन्म झाला भाग्य. ऐका आता, माझ्या जगद्गुरूंचं भाग्य दोन प्रकारात आहे, एक प्रापंचिक भाग्य आणि दुसरं पारमार्थिक भाग्य. प्रपंचामध्ये एखादी वस्तू प्राप्त झाली, अनपेक्षित लॉटरी लागली, तर आपण त्याला म्हणतो ही माझी स्टार आहे, हे माझं भाग्य. हे झालं प्रापंचिक भाग्य, बरोबर. पारमार्थिक भाग्य, आपल्याला स्वप्नामध्ये श्री संत सद्गुरू बाबाजींचं दर्शन झालं. भाग्य माझ्या जगद्गुरूंनी वर्णन केलंय की ज्यावेळी स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्य महाराजांचा अनुग्रह होतो जगद्गुरूंना, त्यावेळी स्वप्न महाराजांनी सत्य मांडलं. आपण स्वप्न सत्य मानतो का? सत्य. स्वप्न खरं मानतो का खोटं? स्वप्न खरं मानतो का खोटं? खोटं. जर खरं का मानायचं? जर स्वप्नात आज रात्री 1 कोटीची लॉटरी लागली तर उद्या खरी होईल का खोटी? 1 कोटी
खरी होईल का खोटी? खोटी. घरच्यांचे बोलणे खाण्याची वेळी तुम्हाला काही स्वप्न पडायला लागले, तुम्ही काही बराबर. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल. स्वप्नातली सत्ता ही प्रातिभाषिक सत्ता आहे आणि डोळ्यासमोरची सत्ता ही वास्तवातली सत्ता आहे. जर स्वप्नात ताण लागली जातात तर स्वप्नातली ताण ही प्रत्यक्षातल्या पाण्याने भागत नाही. स्वप्नातली ताण स्वप्नातलं पाणी, प्रत्यक्षातली ताण प्रत्यक्षातलं पाणी. मग स्वप्नातला अनुभव महाराजांनी सत्य का मानला? आता भाग्य कळेल आपल्याला. माझ्या जगद्गुरूंचे पूर्वश्रमीचे भजनाचे जे संस्कार होते ते 4 युगांचे होते. प्रत त्रेत द्वापार कली 4 युगामध्ये महाराजांनी भजन केलं. प्रतयुगामध्ये प्रल्हादजींच्या रूपानं भजन केलं, त्रेतायुगामध्ये अंगदजींच्या रूपानं भजन केलं, द्वापार युगामध्ये उद्धवजींच्या रूपानं भजन केलं आणि कलियुगामध्ये त्यांनी स्वतः भजन केलं. पण कलियुगामध्ये भजन करण्याकरता आपल्याला श्रीगुरु महाराज भेटले पाहिजेत अगोदर, बरोबर? अगोदर मला सद्गुरु महाराजांची भेट व्हावी या अंतःकरणात तळमळ आहे माझ्या जगद्गुरूंच्या. जगद्गुरूंनी देवाला विनंती केली, भेटी लागी जीवा, भेटी लागी जीवा, लागली भेटी लागी जीवा, लागली बाबाजी चैतन्य महाराजांचा अनुग्रह झाला. तो अनुग्रह महाराजांनी सत्य मानला. त्याचं कारण तो कामणी होता ठेवा तो या भावाचा पडला, भावाचा पडला, तो या भावाचा पडला, म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. मग उजळले भाग्य आता, अवघी चिंता कळलं भाग्य आता. आता वंत प्रत्यय लागतो एक आणि भाग्य शब्दाला वानता येण्यासारखे तिथं वान हा प्रत्यय लागला जातो. धनवान. एखाद्याकडे अमर्यादित धन आहे तिथं वंत हा प्रत्यय लागला जातो. धनवंत. एखाद्याकडे मर्यादित गुण आहे तिथं वान हा प्रत्यय लागला जातो. गुणवान. एखाद्याला अमर्यादित गुण आहे तिथं वंत हा प्रत्यय लागला जातो. गुणवंत. एखाद्याकडे मर्यादित भाग्य आहे तिथं वान हा प्रत्यय लागला जातो. भाग्यवान. एखाद्याकडे अमर्यादित भाग्य आहे तिथं वंत प्रत्यय लागला जातो. भाग्यवंत. विठ्ठल. संतांकडे अमर्यादित भाग्य आहे, अमर्यादित. मग माझ्या जगद्गुरूंच्या मते भाग्यवंत कुणाला म्हणतात? भाग्यवंतांचे 4 प्रकार आहेत. एक कर्माचा भाग्यवंत, दुसरा योगाचा भाग्यवंत, तिसरा मोक्षाचा भाग्यवंत आणि चौथा भक्तीतला भाग्यवंत. विठ्ठला एका वाक्यात फरक सांगतो पुढे जातो. पहिला कर्माचा भाग्यवंत.
ज्यांनी चांगलं कर्म केलेलं नसतं, अजिबात चांगला वागत नाही, पण तो जास्त सुखात असतो. त्याचं कारण पूर्वाश्रमीचे त्याचे कर्म असतात. भोगतो न वेळे संचिता वाचून करावी ते म्हणी समाधान. त्याला म्हणतात कर्माचा भाग्यवंत. दुसरा योगाचा भाग्यवंत. जन्माला येतानाच आमच्या कपाळावर काही रेषा लिहिलेल्या आहेत, लल्लाटी जे लिहिले ते ना मोठे काही केले. जे योगी असतात, योगी, ते योगी जपी तपी संन्यासी महामुनी महात्मे ते येतानाच तपश्चर्येची रेषा घेऊन येतात आणि स्वतः योग सामर्थ्याद्वारे भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतात. त्यांना म्हणतात योगाचा भाग्यवंत. तिसऱ्यात मोक्षाचा भाग्यवंत. आपल्या हातावरती रेषा, त्यामध्ये एक मोक्ष रेषा असते. ती मोक्ष रेषा आपल्या हातावरती आपण जन्माला येताना घेऊन आलो. पूर्वाश्रमीचे पारमार्थिक संस्कार नसताना देखील एक वेळ अशी येते की सद्गुरू महाराजांची भेट होती, संतांची भेट होते आणि ज्याला रामकृष्ण हरी सुद्धा म्हणता येत नाही, शेवटी तो मोक्षापर्यंत पोहोचतो. प्रसिद्ध उदाहरण वाल्याकोळी. वाल्याकोळी त्यांना राम सुद्धा म्हणता येत नव्हतं. शेवटी चंद्रभागेतिरी ऐकेल्या गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केले, 100 कोटी ग्रंथ लिहिले. बोलीला वाल्मिका तैसीची करीना वर्तुनी दाविना नामा म्हणे. हो, वाल्मिकींद्वारा रचित रामायण प्रसिद्ध आहे. भगवंताला सुद्धा तसं आचरण करावं लागलं. त्याला म्हणतात मोक्षाचा भाग्यवान किंवा ब्रह्मज्ञानाचा भाग्यवान. मोक्ष रेखे आला भाग्य विनताला, साधूचा अंतीला हरिभक्त. चौथा आहे भक्तीतला भाग्यवान. अगदी सोपं आहे. भक्तीतला भाग्यवान कुणाला म्हणाल आपण? श्री संत सद्गुरू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वर्णन करतात की जो भगवंताशी अनन्य राहतो, भगवंताशी आनंद राहणार एक प्रसिद्ध उदाहरण सांगतो आणि अभंगात प्रवेश करतो. भजन करा विठ्ठला उदाहरण प्रसिद्ध आहे. आजच्या अभंगातला सारांश मध्ये उदाहरण आहे. दृष्टांत फार छान आहे. अपमानित वागणूक दिली जायची. श्यामाचं दुर्दैव असं, तिला एक मुलगी झाली. मुलगी रूपवान होती, सूर्याच्याही तेजाला लाजवेल एवढं अलौकिक तेज या मुलीच्या चेहऱ्यावरती आहे. 12-15 वर्षाची मुलगी झाली. गावात आली. गावकरी विचारायला लागले, हे बाळ काय नाव तुझं? हात जोडून सांगायचं, काका माझं नाव कान्होपात्र आहे. आईचं नाव श्यामा. वडिलांचं नाव, वडिलांचं नावच देता आलं नाही. कान्होपात्रा मातेनं घरी जायचं, आईला विचारायचं, आई माझे बाबा कोण आहेत ग? माझ्या बाबांचं नाव सांग. मला विचारतात मंडळी, कोण आहेत माझे बाबा? पाहिले की मी डसडसा रडावं. कोण वडील असतील माहित नाही. गंडिकीची मुलगी आहे. आपल्यासारखे ज्येष्ठ वारकरी भेटले तर कान्होपात्रा मातेने विचारायचं, बाबा तुम्हाला माझे वडील माहिती का? कोण आहेत? कोण असतील माझे वडील? कुठं असतील माझे वडील? या प्रश्नाचं उत्तर मिळेना. अखेर गावातील एक भजनी मंडळातील सहकार्याने सांगितलं, या प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल, फक्त माऊली ज्ञानोबारायांच्या दरबारात मिळेल. तिथे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. माझी कान्होपात्रा माता माऊलींकडे आली. माऊली माझ्या वडिलांचं नाव सांगा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज असले. वडिलांचं नाव सांगू? हो सांगा. जे वडील तुला रस्त्यावर ठेवून निघून गेले त्या वडिलांचं नाव ऐकून काय करणार असतो? ते तुला कालही स्वीकारत नव्हते, आजही स्वीकारत नाही, उद्याही स्वीकारणार नाही. म्हणजे रस्त्यावर ठेवून निघून जातात त्या वडिलांचं काय करायचं आपल्याला? माऊली मला वडील नाही आहेत का? माऊली म्हणे तुमचे वडील आणि माझे वडील एकच आहे. कुठे आहे? आपल्या सगळ्यांचे वडील पंढरपूरला आहे. जगानं नाकारलं म्हणून काय झालं? आपले वडील आपल्याला कधी स्वीकारतील? फक्त भजन करत करत जा. माझ्या कान्होपात्रा मातेनं खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेतली आणि भजन करत 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 पंढरपुरात आले. चंद्रभागेचं स्नान झालं, पुंडलिकरायांचं दर्शन घेतलं. दर्शन बारीमध्ये उभे राहिल्या. भगवंताचं दर्शन होणार आहे आता. माझी आई येत आहे, माझे वडील येत आहे, माझं सर्वस्व येत आहे, मला भेटायचं देवाला. आता अंतःकरण व्याकुळ झालं देवाच्या भेटी करता. इतक्यात एक वारकरी पळत पळत आला. हे बाळ काय नाव तुझं? कान्होपात्रा. अरे तुला पकडण्याकरता बिदरच्या बादशाहाचं सैन्य आलंय. का?
पट्टराणी करून घ्यायची तुला. नाही, मी नाही जाणार बादशाकडं. मी झाली माझ्या देवाची. आता माझी आई इथे, माझे वडील इथे आहे, माझं सर्वस्व इथे आहे. मला थांबायचं इथं. आता कानोपात्रा माता जी पळत निघाल्या त्या भगवंताच्या समोर येऊन हजर झाल्या. आपण तोंडले गावात नाही आहोत, आपण माझ्या कानोपात्रा मातेबरोबर भगवंताच्या दरबारात आहोत अशी कल्पना करा. माझ्या कानोपात्रा मातेनं भगवान पांडुरंग परमात्म्यांना डोळे भरून पाहिलं. घळ 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 डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या. भगवंताच्या चरणकमलांना मिठी मारली. नेत्रासुरूने अभिषेक घातला. भगवंताला म्हणताय, देवा या जगावर सत्ता तुमची आहे, बादशाची नाहीये. मी झाली तुमची. आता मला बादशाकडे जायचं नाही. बिदरच्या बादशाचं सैन्य मला शोधतंय देवा. माझा प्राण मी तुमच्या चरणावर समर्पित करेल, पण मला वाचवा देवा, मला वाचवा. या संकटातनं मला सोडवा. माझ्या कानोपात्रा मातेनं भगवंताला आवाज दिला. कानोपात्रा माता मंदिरामध्ये भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यांना आवाज देतात. असंख्य श्रोत्यांच्या साक्षीनं हा प्रसंग भगवंताच्या दरबारामध्ये उभा राहतोय. कानोपात्रा माता भगवंताला आवाज देतात, पांडुरंगा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला, माय बापा विठ्ठला. तुळशी माळा ही श्वासांची तुटे विठ्ठला. जीव झाला कासावीचा रूप विठ्ठला. तुळशी माळा ही श्वासांची तुटे दार विठ्ठला. जीव झाला कासावीचा रूप विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला, माय बापा विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला, माय बापा विठ्ठला. घरातच कारावास सोसलार रात्रंदिस. तुझा मारुनी आठवला नाही ओलांडलीस. घरातच कारावास सोसलार रात्रंदिस. तुझा मारुनी आठवला नाही ओलांडलीस. गोड लागला जीवार, गोड लागला चित. चंद्रभागेच्या तीराची बोलवत तुझा नामा विमानसे काही तव विठला. जीव झाला कासावीचा रूप विठला. पांडुरंगा विठला, माय बापा विठला. पांडुरंगा विठला, माय बापा विठला. पांडुरंगा माय बापा ठेवला. मंदिरामध्ये चर्चा सुरू झाली. माझ्या कानोपात्रा मातेला मंदिरात समाविष्ट करण्यात आलं. आपण पंढरपूरला गेल्यावर पहिले दर्शन कानोपात्रा मातेचं घेतो का देवाचं घेतो? पहिले दर्शन कानोपात्रा मातेचं घेतो. भगवंताचे अगोदर ज्यांचं दर्शन व्हावं हे महद्भाग्य प्राप्त झालं. हे कशामुळे? तर भगवान पांडुरंग परमात्म्याच्या शरणागतीमुळे माझे कानोपात्रा माता भाग्यवंत ठरल्या. अभंगाचं पहिलं भाग्यवंत म्हणता भाग्यवंत म्हणता जगनाटे पंढरी राया
आता कोणी जन्म करता भजनी मंडळा करता जोरात 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 भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरीला. जे माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्यांना शरण गेले त्यांना आपण भाग्यवंत म्हणूया. भगवान पांडुरंग परमात्म्यांना शरण का जायचं? भगवान श्री हनुमानजी महाराजांना शरण का जायचं? देवाला शरण का जायचं? त्याचं कारण, आपण जरी देवाला विसरलो तरी देव मात्र आपल्याला कधीही विसरलेले नाही. आपण जरी एखाद दिवशी भजन करायचं विसरलो, एखाद दिवशी नैवेद्य दाखवायचं विसरलो तरी देव मात्र आपल्याला विसरत नाही. या विश्वाला संचलित करत असताना सगळ्यांची जबाबदारी भगवान परमात्मा स्वतः स्वीकारतात. सकळ जीवा स्वतःवर घेतात. भजन करणाऱ्यांनाही तेच सांभाळतात आणि शिव्या देणाऱ्यांना तेच सांभाळतात. पंढरपूरला गेल्यावर कधी 2 लाईन केले का देवाने, चला हे भजनी चला पहिले, हे शिव्या देणारे 2 दिवसांनी आले, असं होत नाही. सम पाय कर कठी उभा तटी भिवरायचे. हा विटेवरी ज्याची पाऊले सगळ्यांना सारख्या नजरेनं पाहतात त्याला म्हणतात पाऊले समान, तोची एक दान शूर. भजन का करायचं, देवाला शरण का जायचं, त्याचं कारण सांगतो. देवाने आपल्याला आतापर्यंत सांभाळलं. भगवंताने आपल्याला फक्त रात्री डोळे बंद करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. सकाळी डोळे उघडण्याचं स्वातंत्र्य नाही आपल्याला. सकाळी डोळे उघडण्याचं स्वातंत्र्य नाही आपल्याला. रात्री डोळे बंद करताना आमची मर्जी आहे आणि सकाळी डोळे उघडताना त्यांची मर्जी आहे. सकाळी जर त्यांनी आपल्याला नाहीच उठवलं, घरचे उठवतील 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 पेटवतील. माफ करा मला. जर देवाने आपल्याला सकाळी नाही उठवलं, नाहीच उठवलं तर कोण ठेवते? 8 दिवस ठेवणार का 10 दिवस ठेवणार आपल्याला? नाही ठेवत. हो, आणखीन एक उपकार सांगतो देवाचा. रात्री झोपेमध्ये आपण सगळ्या गोष्टी विसरून जातो. सकाळी डोळे उघडल्याबरोबर सगळं आठवतंय आपल्याला. आठवते की नाही? सॉफ्टवेअर मध्ये असा नियम आहे, जर आपण सॉफ्टवेअर रिस्टार्ट केला, हँडसेट आहे आपल्या खिशातला मोबाईल, जर तो रिस्टार्ट केला तर आकाश दादा त्यातला डाटा अपलोड व्हायला काही वेळ लागतो. त्याला इनिशियलायझिंग म्हणतात, बरोबर? आमचं रात्रीचं डोळे बंद करणं आणि सकाळी डोळे उघडणं म्हणजे आमचं सॉफ्टवेअर रिस्टार्ट करणं आहे. आमची रॅम रिकामी होऊन जाते रात्री झोपेत, शांत होतं सॉफ्टवेअर. सकाळी डोळे उघडले, रिस्टार्ट झालेले सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला 8 व्हायला वेळ लागला, काही 8 व्हायला वेळ लागला का? नाही. डोळे उघडल्याबरोबर लगेच अपडेट होतं सगळ्या गोष्टी. असं झालं कधी आज सकाळी उठलो काहीच आठवणा, नाव कळेना, गाव कळेना, माणसं कळेना, तेवढ्यात सौभाग्याची चहाचा कप घेऊन आल्या, चहा घ्या चहा घ्या चहा घ्या, आणि आपण त्यांनाच म्हणायला लागलो तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. एवढी काळजी घेतात परमात्मा. बरं, तोंडले गावातल्या मंडळींचीच काळजी घ्यायची असं नाही, आमची श्रीरामपूरच्या मंडळींची तेच काळजी घेतात ना. हो, म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी, शरण गेले पंढरीला. किती बारकावा सांगू माझ्या परमात्म्याचा दादा. हो, सगळ्यांना सांग. प्रभू स्वतः अभयवचन देतात. अभयवचन आहे, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण आले, जो या जगात चालिता. तुझ्या सतीने वेदाची बोलते, तुझ्या सतीने वेदाची बोलते,
खाली आठवायला बुद्धी देणारा तो, इको कमी करायला सांगणारा तो, बुद्धी देणारा तो. ज्याला कळालं तो भाग्यवंत तो, नाही का. आठवतंय घरी राहणारे भरपूर आहे, घरच्यांचे कान पिकले. घरचे म्हणतात हे गायचं तर तुम्ही सप्तेत जा ना म्हणाल तिकडं. आमच्या कान ठळे बसले, आरडू काय वर्ड नाही काय गाणं ते सप्त्यात आल्यावर ते म्हणतात माईक समोर आल्यावर मला आठवत नाही ना. लेकरं अभ्यास करतात शाळेमध्ये, बॅचलर होतात, काही MPSC होतात, काही UPSC होतात, काही CET होतात, काही नेट होतात. त्यांना आठवण्याची शक्ती जी मिळते ना ती परमात्म्याकडून मिळते. शक्ती देणारा परमात्मा हो, बुद्धी देणारा परमात्मा आहे. शरणागती करताना अंतःकरणपूर्वक असावी. देवाकडे जाताना एक महत्वाचा दागिना घेऊन जा. आपण देवाकडे काय घेऊन येतो उदाहरण सांगू का. देवाकडे येताना एक श्रीफळ घेतला. श्रीफळ कोणा करता घेतला, देवा करता का आपल्या करता. श्रीफळ कोणाला फोडायचं, देवाला का आपल्याला. देवा करता घेतला बरोबर. पाण्याचा का बिगर पाण्याचा, पाण्याचा. देवा करता आणला, देवाच्या पायावर ठेवला, सुखी देवा. श्रीफळ फोडला कोणा करता, देवा करता. देवाला किती दिला, 5 तुकडे छोटे छोटे. त्यात ती गंमत अशी आहे, तो जर फोडला श्रीफळ आणि तो जर खराब निघाला मग कोणाला, देवाला. चांगला निघाला तर मला गावला, खराब निघाला तर त्याला पावला. शरणागती देवाची अपेक्षा आहे की मला वस्तू नको. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदं भक्तिपरतमस्नामि प्रयतात्मनः. श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाकडे गुरुदक्षिणा मागतात. गुरुदक्षिणा, अर्जुना मला एक गुरुदक्षिणा दे. कोणती. मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं संशयः. तुला निसंशयरित्या ऊर्ध्वगती मिळेल. फक्त एक काम करायचं, तुझं मन आणि बुद्धी मला दे. शरणागती मान्य होते. फक्त तू मन हे मीची करी, माझी ये भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. देवाला काय अपेक्षित आहे. मन हा मोगरा हर कोणी ईश्वरा. मन हा मोगरा हर कोणी ईश्वरा. पुनरती संसार घेणे नाही. पुनरती संसार घेणे नाही. मन हा मोगरा हर कोणी ईश्वरा. मन हा मोगरा हर कोणी ईश्वरा. हर कोणी ईश्वरा ईश्वरा. देवाला काय पाहिजे तर देवाला आमच्या अंतःकरणातला भाव पाहिजे. देवा करता एक दागिना आहे, तो दागिना घेऊन या तुम्ही. भगवान परमात्म्याची कृपा सदैव आपल्या पाठीशी राहील. दागिना सोन्याचा नाही, दागिना चांदीचा नाही, दागिना रुपयाचा नाही, दागिना 3 शब्दांचा आहे. त्या दागिन्याचं नाव आहे नम्रता. शरणागती करता सगळ्यात महत्वाचा दागिना पाहिजे तो नम्रता. सर 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 झुकाने से नमन अदा नहीं होता पगले. सर झुकाने से नमन अदा नहीं होता पगले. दिल भी झुकाना पड़ता है, सारी इबादत को पानी 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 पानी. अंतःकरण देवाला प्रिय. जुने माणसं ज्येष्ठ मंडळी बसले. दादा दादा आपले जुनं वाक्य आहे, मला अर्ध आठवलं अर्ध काही आठवेना, तेवढी मला मदत करा. अर्ध आठवलंय मला पण अर्ध काही आठवेना, तेवढं अर्ध वाक्य मी बोलतो, अर्ध तुम्ही बोला. जुने माणसांचं वाक्य, हाती होऊन लाकडं बोलण्यापेक्षा आहेत की नाही सोपं. मुंगीला काही मागायची गरज आहे. अतिशय नम्रतेनं तिला गोड नैवेद्य मिळून जातो. मुंगी साखरेचा मुंगी साखरेचा देदा देदा देवा देदा 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 देवा. म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. 5 वाक्य सांगतो. भगवंताची कृपा आपल्या पाठीशी राहील याकरता अंतःकरणात नम्रता असू द्या. 5 वाक्य. सोनं वितळलं की त्याचे अलंकार होतात 1, लोखंड वितळलं की त्याचे अवजार होतात 2,
पीठ नरम झालं की त्याची भाकरी होती, 3 माती नरम झाली की त्याची शेती होती, 4 आणि माणूस नम्र झाला ना की त्याचाच देव होतो 5. जोरात 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 5 वाक्य लक्षात. सोनं वितळलं की त्याचे अवजार होतात. अलंकार, सोन्याच्या गोळ्यापेक्षा अलंकाराला किंमत जास्त असते. त्याचं कारण सोनं वितळतं. माणसाचं जीवन हे फ्लेक्झिबल असावं. त्यांनी एक विचार घेऊन कधी जगू नये. येणारी पिढी अपडेशन मागते, येणारं सॉफ्टवेअर अपडेशन मागतंय. आपल्या खिशातला हँडसेट दर 6 महिन्याला नवीन सॉफ्टवेअर अपडेट करून मागतो. तेच सॉफ्टवेअर घेऊन बसला तर सॉफ्टवेअर हँग होत असतात. येणाऱ्या पिढीचे विचार आपल्याला स्वीकारावे लागणार आहेत. एक पॉलिसी काढून देतो आज तुम्हाला, प्रीमियम मी भरतो, तुम्ही फक्त OTP द्या. जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद. एक महत्वाची पॉलिसी सांगताच्या कीर्तनातून, प्रीमियम मी भरतो, तुम्ही फक्त त्याचा बेनिफिट घ्या. ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी इन आवर लाईफ. माणूस तडजोडीमध्ये जगलं पाहिजे. तडजोडीमध्ये जीवन एकदाच मिळत असतंय. वितळलं ना सोनं, वितळलं म्हणून त्याची किंमत वाढली. लोखंड आहे लोखंड, ती वितळलं म्हणून त्याची किंमत वाढली. पीठ आहे पीठ नरम झालं म्हणून त्याचं भाकरीच्या प्रसादात रूपांतर झालं. काळी आई नरम झाली म्हणून आम्हाला प्रसाद देऊन गेली. असा माणूस नम्र झाला की त्याचा देव होतो. माझे भगवान प्रभू रामचंद्रजी या विश्वाचे मालक आहे. ऐका बरं, माझे भगवान प्रभू रामचंद्रजी या विश्वाचे मालक आहेत आणि माझे हनुमानजी महाराज त्यांचे सेवक आहे. गावात मंदिर मालकाचं आहे का सेवकाचं आहे? कोणाचं? सेवकाचं. मालकाचं मंदिर नाही असं नाही म्हणायचं आपल्याला. मालकाचं अयोध्येमध्ये भव्य आणि दिव्य मंदिर उभारलेलं आहे. आपल्याला एकदा तरी अयोध्येत जाऊन भगवान प्रभू रामचंद्रजींचं दर्शन घ्यायचेच गड्या. भव्य आणि दिव्य मंदिर आहे. पण हनुमानजी महाराजांचं प्रत्येक गावात, प्रत्येक वाडीवर, प्रत्येक वस्तीवर मंदिरं झालीत दादा. त्याचं कारण दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखील रामचरण. माझ्या हनुमानजी महाराजांचं काय सामर्थ्य आहे. एवढं सामर्थ्य असताना देखील अतिशय नम्रतेनं ते भगवंताच्या पायाजवळच बसतात. लंका जळाली, लंका दहन झालं दादा. लंका रामायणातला प्रसंग आहे. लंका दहन झालं ना, त्यावेळी हनुमानजी महाराज प्रभू रामचंद्रजींचं दर्शन घ्यायला आले आणि सांगू लागले, प्रभूजी तुम्ही दिलेली सेवा पूर्ण झाली, लंका जळाली. भगवान प्रभू रामचंद्रजींनी स्तुती केली. वा मारुतीराया, काय तुमची शौर्य, काय तुमची ख्याती, काय तुमची कीर्ती. या त्रैलोक्यामध्ये सध्या तुमच्या नावाची चर्चा आहे. सगळ्या पोरांच्या मोबाईलवर तुमचं स्टेटस आहे. काय लंका जाळली, हे तुम्ही स्टेटसला आहे. सगळ्या स्टोरीला तुम्हीच आहे. लाखो व्ह्यूज तुम्हालाच आहे. हो, सगळं नेटवर्क आज तुम्हालाच पाहते फक्त. हो, त्यावेळी हनुमानजी महाराजांनी भगवान प्रभू रामचंद्रजींचे पाय घट्ट पकडले. तेव्हा बास झाली स्तुती. आता बास बास बास, पाय घट्ट पकडले. त्यावेळी प्रभू रामचंद्रजी म्हणायला लागले, माझे पाय का पकडताय? पाय पकडायचे कारण आहे देवा. ज्यावेळी मालक स्तुती करत असतात ना, त्यावेळी तोल जाण्याचा संभव असतो, म्हणून तुमचे पाय घट्ट पकडून ठेवतो. माणसाने 2दा सावध व्हायचं, 2 वेळा सावध व्हा. कधी आपल्या गुरुवर्य महाराजांनी स्तुती केली, आपल्या गावातील भजनी मंडळातील ज्येष्ठ वारकऱ्यांनी आपली स्तुती केली ना, तर आपला तोल जाण्याचा संभव असतो. सावरायचं. ही स्तुती म्हणजे आपलं फार मोठं काम झालं असं नाही, तर आपल्या पुढच्या सेवेकरता प्रेरणा मिळावी म्हणून ती स्तुती असते. सावरून घ्यायचे स्वतःला. पहिल्यांदा सावरा स्तुती झाल्यावर, आणि दुसऱ्यांदा सावरा. एखाद्या मूर्खानं स्तुती केली ना, की जो कालपर्यंत बोलत नव्हता, कालपर्यंत आपले फोनही उचलत नव्हता, कालपर्यंत आपल्याला कोणताही रिप्लाय देत नव्हता, आणि आज मात्र इतका गोड बोलतोय, समजून घ्यायचं कौतुकाच्या पुलाखाली स्वार्थ रूपी नदी वाहत असते. सावध व्हायचं. 2दा सावध व्हायचं. हनुमानजी महाराज पाय घट्ट पकडतात. त्यावेळी प्रभूजी म्हणतात, पाय सोडा. नाही सोडणार देवा. हनुमानजी महाराजांनी उत्तर दिलेलं फार छान आहे. हनुमानजी महाराज म्हणे, प्रभू मी लंकेत गेलो ना, त्यावेळी लंका सोन्याची होती, सोन्याची. आणि सोनं हा धातू जळत नाही. जळतो का सोनं धातू? आपले तोंडलेत कस काय वातावरण, सोनं जळतं का नाही जळत? सोनं जळतं का तोंडल्यातलं सोनं? जळतंय? नाही जळत. एक गुंजभर सोनं जळत नाही. राज्य कसं जळालं मग? लंका जळली कशी? त्यावेळी हनुमानजी महाराजांनी उत्तर दिलेलं लक्षात ठेवा. अंतकरणात एवढं उत्तर साठवा. आपलं कीर्तन सार्थकी लागलं. हनुमानजी महाराज म्हणतात, प्रभू लंका जळलीच नसती, लंका सोन्याची होती, पण मी लंका पाहिल्याबरोबर माझ्या मालकाच्या रामनामाचा डंका वाजवला म्हणून लंका जळाली.
आपण जे करतायत ना ते सगळं हनुमानजी महाराज आपल्याकडनं करून घेतात. शरण गेले पंढरी आया, ही हनुमानजी महाराजांची भक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. हे दुःख बळा झाला मारुती सुन लो सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार, ही शरणागती आहे. माझ्या भगवान परमात्म्याची शरणागती. त्यांना भाग्यवंत आपण या मृत्यू लोकात म्हणूया. भाग्यवंत म्हणवतया शरण गेले पंढरी राया. ऐका आता, ज्यांनी भगवंताची शरणागती केली ती कळत घडूद्या न कळत घडूद्या. त्या चौघातले एक म्हणे अरे वारकरी जाऊ द्या, आणि दुसरा म्हणे बाबा तुमच्याकडे काही आहे का धन वगैरे. म्हणे धन आहे बा आमच्याकडे. कोणतं? आमाघरी दाना शब्दांची चरणी, आमाघरी दाना शब्दांची चरणी, शब्दांची शस्त्रे करू आम्हा विठ्ठल जीवनता चिपुरिया धन, आम्हा विठ्ठल जीवनता चिपुरिया धन. गोड लागे गोड लागे विठ्ठल चौघातलं एक जण म्हणे भजनी रे जाऊ द्या, दुसरं म्हणे नाही नाही बाबाकडे नसू द्या, बाबाकडे काहीच नसू द्या पण बाबाला आपल्या बरोबर घ्या. चौघती आणि महाराज झाले 5 जण. श्रीमंत सावकाराचं घर पाहिलं, वरच्या मजल्यावर महाराजांना पाठवलं. खालून या चौघांपैकी एकाने आवाज दिला, बुवा जड जड वस्तू भेटा. महाराजांनी जड वस्तू पाहिली, लाकडाचा रोंड होता असा झाड, असा ताकदीनं उचलला बाबांनी, गॅलरीत आणला वरून उचल पाटा वरवंटा लाकड दगड गोटी. दुसरं म्हणे बाबाला कळलं नाही, मी आवाज देतो बुवा अहो हलकं पहा, काही पिवळं पांढरं चमकत का बघा. आता धान्य निवडायचं जे सुप्रातन निसायचं ते त्याला कलर दिलेला होता पिवळा. महाराजांनी ती सूप खाली टाकलं, केर भरला तो टाकला, केर सुनी टाकली, हलक्या वस्तू आल्या. दरम्यान बराच वेळ वाया गेला. त्यातला एक जण जाम वैतागला. तो म्हणे अरे कुठपर्यंत चालू द्यायचं म्हणे. आता पहाट झाली ना पहाट. महाराजांच्या कानावर आवाज गेला, पहाट झाली. मग तर आपली नियमाच्या काकडीच वेळ झाली. वरच्या मजल्यावरच महाराजांचा काकडा सुरू झाला. उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, दिन जनाची सावली, स्मरणाची पंढरपुरी जे भीमोठे, पंढरपुरी जे भीमोठे. जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाथा, करणी देवा माता सुखविनता
लेकीला साजणी पाहता पाहता मला पुढे राणी लेकीला लेकीला माय देवाचा देवा आता कोठे जावे मना तुमचे चरण भेटल्या जातो वासुदेव मी ऐका चित्तधारीचा केवलवाणी ऐका डोळे झाकून रात्र तरुणाला काळ करीता बैसला सेटा राम राम स्मरा आधी राम राम स्मरा आधी आंधळ्या पांगळ्याचा विठोबाचा मुख झालो वाचाची बैरा झालो या जगी बैरा झालो जगजोगी जगजोगी जाग बोलगी जगजोगी जगजोगी जाग बोल काकडा झाला. सावकाराला जाग आली ना. सावकाराने बाहेर उघडून दरवाजा उघडून येऊन पाहिलं तर जगद्गुरूंचा काकडा चाललाय. बाबा अहो तुम्ही काकड्याला येणार होते मला सांगायचं अगोदर मी साऊंड सिस्टीम बोलवली असती. तोंडल्याचे सप्तेत फार जबर साऊंड सिस्टीम आहे पण त्यांना बोलवलं असतं ना. महाराज म्हणे तसंही मी एकटा आलेलं नाही माझी दिंडी बरोबर. कुठे दिंडी तुमची आता आहे का बरं. पूर्ण परिसर त्या काकड्यानं मंत्रमुग्ध झाला. सगळ्या परिसरातले गावकरी आले 10-5 गावातले माणसं आले. कारण काकडा सामान्य नव्हता दादा तो. विकली हे वाचा राम नामे काय स्वर लागायचं माझ्या जगद्गुरूंचा. आणि त्या स्वरामुळे जातानी जाणारे येणारे माणसं स्तब्ध झाले. शांतपणे काकडा ऐकत होते. त्या सगळ्या गर्दीमध्ये हे 4 जण सुद्धा टाळी वाजून भजन करत होते. 4 माहिती ना तुम्हाला ते महाराजांबरोबर आलेली 4. महाराजांनी त्यांना वरती बोलवलं. दादा वर या. वरती गेले. सावकार म्हणे काय सन्मान करू तुमच्या दिंडीचा. जगद्गुरु म्हणे मला आम्हाला काकडा संपला का भूक लागते. चांगला दणकून काकडा झाला 2-2.5 तास भूक लागते माणसाने. 3 बाजरीच्या भाकरी चुरल्या पाहिजे डायरेक्ट लागून जाते. हा स्वयंपाक करा म्हणे भोजन प्रसाद. तर सावकार हुशार होते. त्यांच्या लक्षात आलं की या विभूती परत परत येणारे नाहीये. एकदाच आली भाग्य आपलं. जगद्गुरूंसारखं महात्मा दारात आलाय काकड्याला. स्वयंपाक केला. स्वयंपाक इतका तयारीने केला ना. रश्याच्या 3 भाज्या मटकीची बटाट्याची वांग्याची कोरड्या 3 भाज्या मेथीची भेंडीची शेपूची भाज्यात 3 प्रकार कांद्याचे बटाट्याचे घोसाळ्याचे चटण्यात 3 प्रकार हिरव्या मिरचीचा ठेचा आवरीची चटणी जवसाची चटणी पापडात 2 प्रकार तळलेले वेगळे भाजलेले वेगळे. 71 रुपये किलोचा आंबेमोरचा तांदूळ आणला. त्याच्यावर शिजलेल्या 2-4 दाणे गावरान तुपाची धार लिंबू मीठ मिरची गाजर काकडी लोणचं. तुम्हाला प्रॉब्लेम यायला लागला असेल. मला बोलता बोलता प्रॉब्लेम यायला लागला. एवढे पदार्थ सावकाराने मस्त स्वयंपाक बनवला. ऐका बरं दादा तरले तर ती हा भरवसा नामधारकांचा ठसा करता सांगतो तुम्हाला की ज्यावेळी 4 जण भोजनाला बसतात दादा त्यावेळी भोजनाला बसताना ते चोर म्हणून बसतात बरोबर. ज्यावेळी जगद्गुरूंच्या सानिध्यात येतात ना त्यावेळी संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज. भोजन प्रसाद घेतला आणि ज्यावेळी प्रसाद येऊन झाला त्यावेळी 4 एकमेकांना म्हणायला लागले की तुझ्या मनात काही बदल झाल्यासारखा वाटतो का रे. पाहिलं म्हणे हो. काय बदल झाला रे. म्हणे मला या बाबाला सोडायचं नाही आता बाबांबरोबरच राहायचंय. 4 माझ्या जगद्गुरूंच्या बरोबर थांबले. नुसते माळकरी नाही झाले तर 14 टाळकऱ्यांपैकी शेवटच्या श्वासापर्यंत हे 4 जण सोबतच थांबले. हा भगवंताच्या शरणागतीचा परिणाम. या मृत्यूलोकामध्ये तो भजन करेल त्याच्या या मृत्यूलोकामध्ये उद्धार होणार. हा नामस्मरण करणाऱ्यांचा ठाम विश्वास आहे. हा भंगाचं दुसरं Oh
करती हा भरवसा नामधारकांचा तसा नामस्मरण करणाऱ्यांचा ठाम विश्वास आहे. या मृत्यूलोकामध्ये आम्ही तरणार आहोत. मग तरणार म्हणजे नेमकं काय तर सामर्थ्य मिळवलं गेलं त्यामुळं तरण झालं. सामर्थ्य कोणतं? भुक्ती म्हणजे भोग आणि मुक्ती म्हणजे मोक्ष. भुक्ती मुक्तीचे ते स्थळ भोळे भाविक निर्मळ. अंतःकरणाला ही साधक मंडळी निर्मळ असतात, भोळेपणा असतो आणि भाविकता अंतःकरणामध्ये असते. आपण किती दिवस थांबलो यापेक्षा कसं थांबलो याला फार महत्व आहे. क्वांटिटीज पेक्षा क्वालिटीला महत्व. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचं आयुष्य 22 वर्षांचं आहे. आयुष्याच्या आकडेवारीपेक्षा आपण केलेल्या सेवेला महत्व आहे. माऊलींचं आयुष्य 22 वर्षांचं आहे दादा. पण चंद्र आणि सूर्य असेपर्यंत माऊली हा शब्द जिवंत राहणार. ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथ जिवंत राहणार. पासायदान जिवंत राहणार. तरले तरती हा भरवसा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य 50 वर्षांचं आहे. वयाच्या 16व्या वर्षी भगवान घोडाळेश्वराच्या पिंडीवर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करणारा महाराष्ट्रातला तरुण. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध करणारा महाराष्ट्रातला तरुण. वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्याकरता निघालेला महाराष्ट्रातला तरुण. वयाची 50 वर्षातले 35 वर्ष फक्त तुमच्या माझ्याकरता समर्पित करणारा महाराष्ट्रातला तरुण. की ज्या तरुणामुळे आपल्या अंगणातील तुळस, मंदिरावरील कळस, माता भगिनींचं सौभाग्य अबाधित आहे. या तरुणाने तब्बल 361 किल्ले जिंकले. 361 किल्ले जिंकून सुद्धा एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव न देणारा या विश्वातला एकमेव एक राजा छत्रपती शिवाजी महाराजच आहे. जगात अनेक राजे होऊन गेले, एकाही राजाचं नाव मला सांगता यायचं नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज एकमेव एक राजे असे आहेत की ज्यांच्यामुळे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भगवं अधिष्ठान आज जिवंत आहे. आज आपण कीर्तन करतोय, आज आपण धर्मकार्य करतोय, आज आपण गुण्या गोविंदांना एकमेकांच्या सान्निध्यात राहतोय, आज आपण सप्ताह करतोय. याचं खऱ्या अर्थानं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच. शिवशंकराचा सगळ्यांनी बस संपलं कीर्तन. छत्रपतींचा जय जयकार करायचा आणि छत्रपतींचा जय जयकार झाला की संपलं कीर्तन. सगळ्यांनी आनंदात घरी जायचं. फक्त छत्रपतींचा जोरात जय जयकार करायचा. आपला आवाज रायगडापर्यंत गेला पाहिजे का? सर्वांनी जोरात जय जयकार करायचा आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुणावतार सिंहासनाधीश्वर
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा, परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी दामबेट सरला यांचा आशीर्वाद, गुरुवर्य महाराजांच्या कृपेनं प्राप्त झालेली सेवा श्रींच्या चरणी समर्पित करतो. समस्त ग्रामस्थ मंडळी, श्री क्षेत्र दोंडले, सप्ताह संयोजन समिती, उदार अन्नदाते, दिंडीदार, मुंबईकर, ग्रामस्थ मंडळी, गावकरी मंडळी सर्वांच्या सहकार्याने संपन्न होणारा हा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव. आजच्या कीर्तनातली वेळ कशी निघून गेली मलाही कळलं नाही. आपल्यालाही अधिकाधिक कीर्तन ऐकायचे असतील तर आमचा गुरुस्पर्श नावाचा युट्यूब चॅनल आहे. आम्ही तरुणांकरता इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती आमचा ऑफिशियल पेज आहे. बाळासाहेब महाराज रंगाळे या नावानं आयडी आहे, ऑफिशियल पेज आहे. तरुणांना शॉर्ट्स व्हिडिओ जयंती करता, त्याचबरोबर चांगल्या विचारांचे शॉर्ट्स व्हिडिओ, चांगल्या चालींचे शॉर्ट्स व्हिडिओ, पावली ज्ञानोबरांच्या ओव्यांचे शॉर्ट्स व्हिडिओ आपल्याला या इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज वरती पाहायला मिळेल.